संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ हैवान कृष्णा आंधळेनं मोकारपंथी ग्रुपवर दाखवला। संतोष देशमुखांना जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ दाखवण्यात आला। काय झालं होतं त्यावेळेला नेमकं बघूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे खरंच हैवान असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। कृष्णा आंधळे आणि त्याच्या साथीदारांना क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केल्याचं चार्जशीट मधून समोर आलंय। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। त्यावेळी कृष्णा आंधळेनं मोकारपंथी ग्रुपवर 2 व्हिडिओ कॉल केले होते आणि त्याच ग्रुपवर संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ दाखवला। मोकारपंथी ग्रुपवरील व्हिडिओ संतोष देशमुखांच्या शरीरावरील जबर जखमा त्याने इतर सदस्यांना दाखवल्या। मोकारपंथी ग्रुपवर झालेला संवाद आरोपपत्रात नमूद केला। मोकारपंथी ग्रुपवर एक नव्हे तर 2 वेळा व्हिडिओ कॉल करण्यात आला। मोकारपंथी ग्रुपवरील संवाद चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आलाय। पहिला व्हिडिओ कॉल 9 डिसेंबरला 5:15 केला। दुसरा व्हिडिओ कॉल 5:30 केला। मोकारपंथी ग्रुपमध्ये एकूण 14 जण आहेत। मोकारपंथी ग्रुपचा कृष्णा आंधळे ऍडमिन होता। जयराम चाटे ही मोकारपंथी ग्रुपमध्ये होता। दोन्ही व्हिडिओ कॉल कृष्णा आंधळेनं केले। शेवट असणार आहे रिझल्ट तो आरोपींना फाशीपर्यंत घेऊन जाणार आहे। कारण आरोपीनं जे घाण कृत्य केलेलं आहे, जे क्रूर अमानवी जे हे कृत्य केलं आहे, हत्या केलेली आहे, याची शिक्षा ही फाशीच झाली पाहिजे असं न्यायालयाच्या जे काही न्यायप्रविष्ट झालेलं आहे प्रकरण त्यातून आपल्याला म्हणजे समजेल पुढं आणि ते तसंच होणार आहे। धक्कादायक म्हणजे मारहाणीमध्ये रक्तबंबाळ झालेल्या संतोष देशमुखांचा चेहरा हैवान कृष्णा आंधळेंनी मोकारपंथी ग्रुपवर दाखवला। आपल्याला आडवा आलेल्याला कशी शिक्षा मिळते हेच त्यानं मोकारपंथी ग्रुपवरील सदस्यांना सांगितलं। मोकारपंथी ग्रुपवर संतोष देशमुख जखमी अवस्थेत दाखवले। संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर निळी झालेली पाठ कृष्णा आंधळेनं दाखवली। कृष्णा आंधळेनं 2-3 वेळा मोबाईल संतोष देशमुखांच्या तोंडाजवळ नेऊन चेहरा दाखवला। संतोष देशमुखांच्या चेहऱ्यावरील रक्त व्हिडिओ कॉल मधून दाखवलं। व्हिडिओ कॉल मध्ये महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व प्रतीक घुले दिसतात। हाच तो मस्साजोगचा सरपंच त्या दिवशी सुदर्शन आणि आपल्या पोरांना आडवा आला होता असं कृष्णा आंधळे म्हणाला। सरपंचाला लय मारलं, बस करा, इतकं मारू नका असं ग्रुप मधला एक सदस्य म्हणाला होता। त्यावेळेस ही घटना घडली होती। त्याच्या 2-3 दिवसानंतर 12 डिसेंबरला व्हिडिओ कॉल आला होता। परंतु परिस्थिती इथं अशी होती, जे या घटनेतले आरोपी आहेत सगळे, त्या आरोपीचं समर्थन करण्यासाठी या कोर्टाच्या एरियामध्ये, कोर्टाच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या बाहेर हजारो समर्थक आरोपींचे हे इथं उपस्थित होते। तसेच जी घटना घडली होती त्या दरम्यान सुद्धा आसपास आमच्या असायचे। जर त्या आल्या असत्या आणि त्याच समर्थकांना जर काही तिथं म्हणजे दगडफेक झाली असती किंवा कुठलं नुकसान झालं असतं तर एखाद्या जातीमध्ये हे प्रकरण अडकलं असतं आणि सगळ्यात चुकीचा संदेश गेला असता आणि जे हत्येचे मारेकरी ते कुठंतरी एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये अडकले असते। कृष्णा आंधळे संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांच्या मारहाणीचा असुरी आनंद घेत होता। माणसाच्या वेशात फिरणाऱ्या हैवानांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।